पुण्यामध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागलाय। जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे। सध्या तापमान 39 ते 40 अंशांपर्यंत पोहोचलेलं असून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे। आरोग्य प्रशासनाने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये विशेष उष्माघात उपचार कक्ष स्थापन करण्यात आला आहे। उष्माघातापासून बचावासाठी काय कराल ते सुद्धा आपण जाणून घेऊया। जास्तीत जास्त पाणी प्या आणि शरीरामधील हायड्रेशन टिकवून ठेवा। दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो उन्हात फिरणं टाळा। हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरा। बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा। बाहेरील अन्य पदार्थ खाणं टाळा। उघड्यावरचे हे पदार्थ लवकर खराब होतात। भरपूर पाणी प्या, लिंबू पाणी, नारळ पाणी प्या, ताजं अन्न खा। दुपारच्या उन्हात लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका। काळजी घेऊनही त्रास झाल्यास तज्ञांचा सल्ला नक्की घ्या। राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये कमला नेहरू रुग्णालयात आपण मेल वॉर्डमध्ये आणि फिमेल वॉर्डमध्ये 3 बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि जे काही रुग्ण उपचारासाठी आपल्याकडे ॲडमिट होतील तर ते आपण त्यांना त्यावर उपचार देणार आहोत। कॅज्युअल्टी आपलं सर्व डॉक्टरांचं या संदर्भातलं प्रशिक्षणही झालेलं आहे आणि विभागीय कोऑर्डिनेशनही सर्वांचं योग्य प्रकारे आहे। तर निश्चित जर काही रुग्ण आपल्याकडे ॲडमिट झाले आणि जर खूप सिरियस रुग्ण असतील तर त्या संदर्भात आम्ही ICUलाही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। दुपारी 12 ते 4च्या दरम्यान तुम्ही घरातून बाहेर पडणं टाळा आणि जर तुम्हाला अगदीच जायचंच असेल तर स्कार्फ बांधणे, सनग्लासेस, टोपी घालणे, छत्री घेणे या गोष्टी तुम्ही पाळा। नंतर सनस्क्रीनचा वापर करा आणि ढिले सुती कपडे घाला आणि फिक्या रंगाचे असावेत। त्याच्यामुळे हीटस्ट्रोकचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल।